जोसेफ विजय यांचा शनिवारी शपथविधी. शनिवारी सकाळी 11 वाजता विजय सरकार राज्यपालांकडून टीव्ही केला सत्ता स्थापनेचं आमंत्रण. पन्हाळगडावरील सदोबा तेलावा शेजारी दर्ग्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. निदा खान 12 मे पर्यंत पोलीस कोठडीत. नाशिक कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतर प्रकरणी निदा आरोपी. निदाला एमआयएमनं लपवलं. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल विरोधात गुन्हा नोंद. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात नाशिक पोलिसांची कारवाई. बळजबरी धर्मांतर विरोधात कारवाई कठोरपणे होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भूमिका. एमआयएम नेत्याचा निदाचा एमआयएम नेत्याला पुळका. बिंग फुटल्यानंतर इम्तियाज जलील सैरभैर. इम्तियाज जलील एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष. जिहाद्यांच्या पाठीशी जलील. शिवसेनेकडून एमआयएमवर हल्लाबोल. 2 कॉर्पोरेट जिहाद्यांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी. शाहरुख कुरेशी, रझाक मेमनला 5 दिवसांची पोलीस कोठडी. शुभेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री. बंगाल भाजपा विधिमंडळ गटाची बैठक संपन्न. अमित शहा यांच्या देखरेखीत नेता निवड. पश्चिम बंगालमध्ये नेता निवड. शुभेंदू अधिकारी एकमताने निवडले गेले. केंद्रीय निरीक्षक अमित शहा यांची घोषणा. भाजपाचे विक्रमादित्य नेते बिनसंसारी नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यानंतर यादीमध्ये शुभेंदू अधिकारीही सामील. थलपती विजय यांनी बहुमत गाठलं. डाव्यांच्या मदतीनं टीव्हीके सरकार बनवणार. तामिळनाडूमध्ये प्रथमच आघाडी सरकार. आम्हाला काँग्रेसच्या सोबत बसायचं नाही. द्रमुकनं लोकसभा सचिवालयाला कळवलं. द्रमुक आणि काँग्रेसची युती मोडली. मुंबई पालिकेच्या जागेवर गांजाची शेती. भाजपा नगरसेविका जागृती पाटील यांनी प्रकार आणला उघडकीस. खरातच्या लॉकरमध्ये सापडले डॉलर्ससह लॉकरमध्ये 1 कोटीहून अधिकचे दागिने. दहावीच्या निकालात कोकण आणि मुली अव्वल. सुमारे 92% विद्यार्थी उत्तीर्ण. माढ्याच्या विरकर महाराजाकडून लाखोंची लुबाडणूक. भोंदू नाना विरकरला केली अटक. नवरदेवाचा बूट लपवण्यावरून वऱ्हाडी भिडले. वधूवर पक्षात लग्न मंडपातच तुंबळ हाणामारी. जालन्यातील व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल. अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून वादंग. वैद्यकीय महाविद्यालय कुठे व्हावं याबाबत मतभेद. रवी राणा, बच्चू कडू, प्रवीण तायडे यांच्यात मतभेद. जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार. तब्बल 1.5 वर्षानंतर गुन्ह्याची नोंद. लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना. भंडाऱ्यात शासकीय रुग्णालयात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न. शिपायाकडून 60 वर्षीय महिलेसोबत कुकर्म करण्याचा प्रयत्न. रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा. संगमेश्वर आणि चिपळूणमध्ये पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण हटाव. 3ही प्रमुख मार्गावरील अतिक्रमणं हटवली. सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई.